तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आज मी खूप हॅप्पी आहे. तर का हॅप्पी आहे? कारण काही सिक्रेट सांगू का? आज आम्ही चाललो आहे हॉटेलला जेवायला. तर पहिले तर फटाफट रेडी होते आणि इथे मी दीदीचं टी शर्ट चोरलेलं आहे आणि या टी शर्टवर मी फुल मचवणार आहे. तर लेट्स गेट रेडी. फटाफट चेंज करून आले मी आणि भाईसाहेब, मला असं वाटत होतं मी या टी शर्टवर मचवेल, पण खरंच सांगायला गेलं ना तर हे टी शर्ट एकदम बेकार दिसतंय. मला एकदम ढगळं म्हणजे जसं काय बुजगावण्याला टी शर्ट घातले. त्यानंतर मी चेंज करून आले. मला काही ते टी शर्ट आवडलंच नाही आणि हे पण तिचंच टी शर्ट आहे. पण काय आहे ना, आता आपल्याकडे टी शर्ट नसल्या कारणाने तिचं टी शर्ट तर घालावंच लागणार आहे. पण हे बऱ्यापैकी दिसतंय आपल्याला. त्यानंतर मस्त मेकअप वगैरे केला. आता रात्र असो किंवा दिवस असो, पण मेकअप तर तोंडावर पाहिजे ना भाई, नाही तर कसं चालेल. आपल्याला हॉटेलमध्ये जायचंय. मग काय म्हटलं, 2-3 मस्त मिरर फोटो काढून घेऊ. मग डायरेक्ट गाडीमध्ये एंट्री झाली आणि मग मी खूप एक्सायटेड होते. कारण आम्ही ज्या हॉटेलला चाललो होतो ते हॉटेल फक्त नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर मी फायनली हॉटेलला पोचलो आणि हे आहे हॉटेलचं नाव SM इम्पेरियर. हॉटेलजवळ गेल्यानंतर माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी फास्ट पळत गेले. डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन थांबले. त्यानंतर मेनू चेकआउट केला. मेनूमध्ये खूप सारे ऑप्शन्स होते, पण आम्ही डिसाईड ऑलरेडी करूनच आलो होतो का आम्ही अल्फाम खाणार आहे यावेळेस काय दरवेळेस आम्ही अल्फामच खातो. इथे आल्यावर इथे अल्फाम खूप फेमस आहे. आता अल्फाम मागवलं आहे, त्याच्यानंतर मग काय मागवायचं असं डिस्कशन चालूच होतं. तोपर्यंत अल्फाम पण संपलं आणि खरं सांगायला गेलं ना तर हे चिकन खायची मजाच वेगळी असते हॉटेलमध्ये. अल्फामसोबत एक व्हाईट सॉस आला होता. त्यानंतर आम्ही बिर्याणी ऑर्डर केली आणि बिर्याणी पण एक नंबर होती. एकच नंबर भाई. चिकनचे पीस मस्त ना, असे मसमशीत होते. आता सगळं खादडलं, पण गोडाचा घास राहिला म्हणून आम्ही इथे कस्टर्ड मागवलं. हे एक आहे कॅरेमल कस्टर्ड आणि ते आहे सीताफळ कस्टर्ड. मस्तच लागत होतं दोन्ही पण मला तर जास्त कॅरेमल कस्टर्ड आवडलं, कारण काय सीताफळचं एवढं काय भारी नव्हतं लागत. पण दोन्ही एव्हरेज होते. दोन्ही कस्टर्डला मी 10/10च देईल. तर तुम्ही नक्की विजिट करा या हॉटेलला, कारण काही माझी चॉईस हटकेच असते दरवेळेस. आणि फूडच्या बाबतीत, नॉनव्हेज फूडच्या बाबतीत तर एक नंबर आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.